नमस्कार. आपला विषय चालला आहे तिसऱ्या श्लोकातला. मागच्या वेळेस काही माऊलींच्या ओव्या आपण घेऊ शकलो नाही, ते आज आपल्याला घ्यायचे. नरूपमस्य तथोपलभ्यते नान्तो न चारीन च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. या श्लोकाचा आपण अभ्यास करतोय. ज्या 2 श्लोकांमध्ये त्या संसार वृक्षाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर माऊलींनी उभं केलं, आणि तिसऱ्या श्लोकामध्ये, गीतेच्या तिसऱ्या श्लोकात आणि आता माऊलींच्या ओव्यांमध्ये, तो जो वृक्ष आहे तो काही खरा नाही, त्याला आदी नाही, अंत नाही, त्यामुळे तो काही खरा नाही असं आपल्याला समजावून सांगितलं गेलं. न रूपमस्य तथोपलभ्यते. त्याचं जे स्वरूप आहे, तो जो संसार वृक्ष आहे, त्याचं रूप काही खरं नाही, त्याला आदी नाही, अंत नाही. आणि दुसरी जी ओळ आहे, अश्वत्थमेनं सुविरूढमूलम असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. तर मग जर का तो खरा नाहीच आहे, तर खरा नसणाराच पण भासणारा या वृक्षाला आपल्याला समूळ नष्ट करून टाकलं पाहिजे. मुळात जी गोष्ट नाहीच आहे तीच गोष्ट नष्ट करायची आहे, पण ती भासते आहे ना, त्यामुळे तिला नष्ट करायचे. आणि मग तो जो अश्वत्थ वृक्ष आहे, संसार वृक्ष आहे, त्याची मुळं फार घट्ट आहेत. तो जो संसार वृक्ष आहे अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम, आणि ती अशी जी घट्ट मुळं आहेत. आता जो वृक्षच नाही आहे त्याची मुळं काय, पण मग आपल्याला लगेच कळतं की हो, आपल्या ज्या अहंता, ममता, वासना आहेत, ही घट्ट मुळं आहेत, आणि ती इतकी घट्ट आहेत की ती त्याच्यातून की आपण बाहेर पडू शकत नाही. आणि तोडायचं तर आहेच. मग कसं तोडायचं, तर त्याच्यासाठी एकमेवच शस्त्र आहे, अश्वत्थमेनं सुविरूढमूलम असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. अगदी एकानेच त्याला चित्वा म्हणजे नाहीसं करता येऊ शकेल, ते वैराग्यरूपी शस्त्र आहे. या दुसऱ्या ओळीचा विचार आपण केला होता, आणि माऊलींच्या ओव्या फक्त आपल्याला आज घ्यायचे आहेत. त्या पाहताना असं आपण पाहिलं होतं की यापूर्वी 15 अध्यायापर्यंत ज्या ज्या ठिकाणी आपण ज्ञानी भक्त पाहिला, किंवा त्याच्या आधी स्थितप्रज्ञ पाहिला, 6व्या ह्याच्यामध्ये आपण योगी पाहिला, तर त्या वेळेला ते जे सगळे गुण पाहिले त्याची पुन्हा एकदा उजळणी. या वैराग्य धारण करण्यासाठी काय काय करायचं हे माऊली आपल्याला सांगणार आहेत. आपण जेवढ्या म्हणून आपल्या अपेक्षा कमी करून टाकतो, इच्छा कमी करू, तेव्हाही आपल्याला वैराग्य धारण करता येते. तेव्हा कुणाकडून काही मिळावं, घ्यावं अशी इच्छाच होता कामा नये, अशा प्रकारचा विचार. म्हणजे आता स्थितप्रज्ञाच्या लक्षणातली सगळी लक्षणं आपण नुसती आठवायचं म्हटलं तर प्रापंचिक आम्हाला पावलोपावली त्याचं स्मरण करावं लागतं. संसारात राहायचं तर आसक्ती कमी करणं खूपच कठीण गोष्ट आहे, पण निदान आपण असं म्हणूया की मी भगवंताचं आहे असं सारखं मनाला सांगायचं. हळूहळू या सगळ्या दिसणाऱ्या दृश्य गोष्टीतली आसक्ती कमी होईल असं संतांचं आपल्याला सांगणं आहे. आपलं सगळं जीवन धर्मसंमत होत आहे ना, याच्याकडे लक्ष ठेवायचं. आपण सत्कर्म करत राहायचं, सत्संगामध्ये राहायचं, चिंतनात, ध्यानात, प्राणायामात जमेल तेवढ्या योगाभ्यास करायचा. तंत्रापेक्षा भक्तीला प्राधान्य द्यायचं. म्हणजे मी नातवाशी बोलत होते की जिमला जायचं चांगली गोष्ट आहे, पण तरी सूर्यनमस्कार घालायचे. म्हणजे योगाभ्यास करायचा, पण त्याच्या जोडीला त्या योगाभ्यासामधल्या तंत्रापेक्षा भक्तीला थोडासा प्राधान्य द्यायचं. अशा निरनिराळ्या गोष्टी, आणि स्वतःचं आत्मपरीक्षण पण आपण करायचं. हेच सगळं आपण या वैराग्य धारण करायचं म्हणजे काय करायचं, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करायचा. पण माऊलींनी आपल्याला विविध उदाहरणं दिली आहेत आणि हा मुद्दा पटवून दिलेला आहे. आपण 248 ते 266 या ओव्यांचा विचार आज करणार आहोत. पुन्हा एकदा लक्षात घ्यायची ओळ, अश्वत्थमेनं सुविरूढमूलम असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. या ओळीचा विचार फक्त आपल्याला ह्याच्यात करायचा आहे की हा जो अश्वत्थ वृक्ष आहे त्याची मुळं अगदी घट्ट आहेत. आता ही मुळं कुठली आहेत आपण आता पाहिलं की आपली जी वासना आहे, ममता आहे, अहंता आहे, ही सगळी मुळं आहेत, आणि ती इतकी घट्ट आहेत, त्याला छेदून टाकायचं असेल तर वैराग्य रूपी शस्त्रानेच त्याला छेदून टाकता येईल असा विचार माऊली आपल्याला शिकवतात. 248वी ओवी आहे.
आपुलिया अज्ञानासाठी नवता ठावला किरीटी, तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडो निघा. आता आधीच्या ओळीचा अभ्यास करताना त्यांनी सांगितलं की हा मुळी संसार वृक्ष खरा नाहीच आहे, त्याला आधी नाही अंत नाही असं सांगून झालंय. आता तिथे सांगतायत की जर का याचा अर्थ कळायला हवा असेल, म्हणजे खरं ज्ञान व्हायला हवं असेल, आपुलिया अज्ञानासाठी नवता ठावला की, ठावला म्हणजे बळावला असं त्यांनी म्हटलं. म्हणजे काय, तर त्याचा अर्थ असा आहे की एकदा नसलेलाच वृक्ष आहे आणि नसलेला वृक्षाची स्थिती सुद्धा अशी, तो कसा झालाय तर म्हणे अगदी पुष्ट झालेला आहे. तो नसलेला वृक्ष असा सगळा वाढलेला आहे. आता ते जर कळायला हवं असेल तर आत्मज्ञानरूपी शस्त्रानं, किंवा आता जो आपण वैराग्य शब्द वापरला, वैराग्यरूपी शस्त्राने त्याचं छेदन करायचं आहे. म्हणजे संसाराचं जे झाड आहे ते अज्ञानामुळे बळावलं आहे. आपण लक्षात घ्यायचं की झाडाचं रूपक घेतलं असलं, झाड अगदी छान डवरलाय, वाढलाय म्हटलाय, म्हणजे काय झालंय तर आपल्या अज्ञानामुळे आपण या संसारामध्ये अडकलोय. आपुलिया अज्ञानासाठी नवता ठावला किरीटी. अर्जुना, ह्या आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आपलं खरं स्वरूप आपल्याला माहिती नाही आहे, आपण ते ओळखत नाही आहोत. हे जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळे आपल्याला तो संसार वृक्षाचा म्हणजे त्या अहंतेत ममतेत आपण अडकतोय. तर आपण त्या वैराग्य रूपाने म्हणजे ज्ञानाच्या रूपाने आपण त्याला छेदून काढलं पाहिजे, हे जे झाड आहे. म्हणून त्यांनी आपल्याला म्हटलं की हे सगळं अज्ञानामुळे घडत आहे. ज्ञान झालं, स्वरूपाचं ज्ञान झालं की मग आपल्याला हे कळेल. म्हणून आत्मज्ञानाच्याच खडगाने, आत्मज्ञानाच्याच शस्त्राने, पुढे पुढे वैराग्य शब्द आपल्याला येईल, पण इथल्या या ओवीमध्ये त्यांनी आत्मज्ञानाच्या म्हटलंय. म्हणून आत्मज्ञानाच्या शस्त्राने खांडो निघा, तोडून टाकलं पाहिजे असं आपल्याला सांगतात. आता याचा अर्थ असा आहे की ते ज्ञान आपल्याला व्हायला हवं. म्हणजे काय करायचं, तर वाचून ज्ञाने विण एके, उपाय करीसी जितुके, तीही गुंफासे अधिके रुखी आहे. लगेच पुढल्या ओळीमध्ये माऊलींनी सांगितलं की दुसरा कुठला उपाय नाहीये. बरं, स्वरूपाचं ज्ञान हाच एकमेव उपाय आहे या संसाररूपी वृक्षाला तोडण्याचा. दुसऱ्याच्यात कसं होईल तर वाचूनी ज्ञाने वाचूनी म्हणजे ज्ञानाशिवाय दुसरा कुठला उपाय करीसी, दुसरा कुठला उपाय करायला जाशील तर तीही गुंफीसे अधिके, तर त्या वृक्षात तू अधिक गुंतत जाशील. आत्मज्ञानाखेरीज दुसरा उपाय नाही. दुसरा अन्य कुठला उपाय शोधायला जाशील तर अधिकच गुंतून पडशील. आता स्वस्वरूपाचं ज्ञान, आत्मज्ञान झाल्याशिवाय काही दुसरा उपाय नाही असं माऊलींनी म्हटलंय. हे आपल्याला पटण्यासाठी काही दाखले त्याशिवाय काही आपल्याला कळणार नाही, दृष्टांत दिले पाहिजेत, ते आपल्याला माऊली देणार आहेत. या हे जे काही अहंतेचं ममतेचं आपण जे अडकलेलो आहोत त्याच्यात अधिकाधिक आपण गुंतून पडू, दुसरे काही उपाय करायला गेलो तर. त्यामुळे ब्रह्मज्ञाना वाचून, आत्मज्ञाना वाचून दुसरा कुठलाही उपाय नाही आहे. मग किती खांदो खांदी यया हिंडावे ऊर्ध्वी आधी, म्हणून मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञान आहे. सम्यक ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, योग्य ज्ञान. ते असं म्हणतात, मग किती खांदो खांदी यया हिंडावे ऊर्ध्वी आधी. हा जो संसार वृक्ष पाहिला आहे त्याच्या खांदोखांदी म्हणजे फांद्या, ऊर्ध्वी आली आधी, वरती खालती किती किती फांद्या वर्षी तू हिंडशील याचा काही नेमच नाही. भरपूर फांद्या आहे तिकडे तिकडे वाढणाऱ्या, तिथे तिथे जाशील तू. मग योग्य काय तर यथार्थ ज्ञान, सम्यक ज्ञान, ब्रह्मज्ञान यांनीच अज्ञान दूर होईल, यांनीच फक्त या वृक्षाचं छेदन होईल. त्यामुळे तो जो वृक्ष तोडून टाकायचा आहे त्याला आत्मज्ञानाखेरीज दुसरं कुठलंही शस्त्र चालणार नाही, दुसरा कुठलाही उपाय नाही. नाहीतर मग आणखीन या फांदीवरून त्या फांदीवर या हिंडावे ऊर्ध्वी आधी, वरती खाली हिंडत राहशील, बाजूला करता येणार नाही, संसार वृक्षात अधिक अडकशील. एरवी दोरीची या उरगा, डांगा मिळविता पैगा, तो शिणूची वाऊगा केला होय. नेहमीचं उदाहरण आहे, आपल्याला माहिती आहे, दोरीवरती भासणारा साप
माऊलींचं नेहमीचा दृष्टांत आहे. एरवी दोरीची या उरगा डांगा मिळविती पैगा. तो जो सर्प भासतो, कुठेतरी पुरेसा उजेड नाही आहे, दूरवरती काहीतरी असं लोंबताना दिसतंय, तो साप आहे असं वाटतंय, आणि मग तो साप आहे असं वाटल्यामुळे त्याला मारण्यासाठी काही जमवाजमी काठ्या पिठ्या जमवायला हव्यात. तो शेणूची वावगा, हे सगळं जमवाजमी करणं वावगा आहे, कारण मुळातच तो साप नाही आहे. त्यामुळे इथे सुद्धा या सगळ्या आपण जो काही संसार वृक्ष तोडायला दुसरं काही म्हणतोय, तर तो नुसता शीण होईल. त्यांनी काही संसार वृक्ष तुटला जाणार नाही. त्याला आत्मज्ञानासारखं शस्त्र पाहिजे. नाही तर दोरीवरचा म्हणजे जो नसणाराच साप आहे त्याला तोडायला जसं आपण डांगा मिळविती पैगा, काही काठ्या बिठ्या तू आणशील आणि तो शेणूशी वावगा, ती सगळी जमवाजमी करण्यामध्ये वेळ जाईल, ताकद खर्च होईल, उपयोग काहीच होणार नाही, कारण मुळातच तो साप नाहीच आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उपयोगच नाही. आणखीन एक उदाहरण, तेही नेहमीच आहे. तरावया मृगजळाची गंगा, दोणी लागी धावता डांगा. आता या दृष्टांतामध्ये आणखीन थोडंसं आपण कसे गुंतत जातो, अडकत जातो हे ते दाखवणार आहेत आपल्याला, की मृगजळच आहे म्हणजे प्रत्यक्ष पाणी नाहीच आहे तिथे, पण तरी देखील वाटतंय पाणी आहे असं. त्यामुळे तरावया मृगजळाची गंगा, त्या मृगजळाच्या नसणाऱ्या पाण्यामध्ये उतरून जायला समजा आपल्याला काहीतरी होडी, नाव, सांगड काहीतरी पाहिजे ना, काही नाहीतरी एखादा ओंडका बिणका तरी पाहिजे ती गंगा तरुण पार जायचं असेल तर. तरावया मृगजळाची गंगा, दोणी लागी धावता रंगा. समजा ह्या सगळ्या गोष्टी आणायचा प्रयत्न केला की ती गंगा पार करून आपल्याला जायचं आहे, तर काहीतरी आपल्याला गंगा पार करण्यासाठी साधन पाहिजेत. आणि ती साधन सामग्री गोळा करता करता माझी वोहळे बुडीचे पैगा साच जेवी. होईल काय, तर हे करताना खराच एखादा काहीतरी डोह असेल, त्या डोहात बुडून जाशील. तयारी करायला जायचंय कुठलं, तर मृगजळारूपी गंगा पार करायला काही साधनं मिळत आहेत का बघायचे. तर ती साधनं मिळवता मिळवता खऱ्याच एखाद्या डोहात पडशील आणि बुडशील. तिथे तर खोटंच आहे, मृगजळच आहे, तिथे जायचा प्रश्नच नाही आहे. तर मृगजळाची गंगा पार करायला काही साधनं लागणारच नाही, फसवेगिरीच आहे सगळे. अगदी तसंच की हे दृश्य जग सगळं फसवच आहे. त्या फसव्या जगातून बाहेर पडण्यासाठी काही काही उपाय करायला जाशील तर त्याच्यात आणखी अडकशील, ते तर पार होणारच नाही. तेवी नाथील या संसारा, उपायी जाचत या वीरा, आपण पेलो पेवारा विकोपी जाय. असं आहे या सगळा संसार दृश्य जे खोटं आहे. या खोट्या नाथेलिया लटका खोटं नाथेलिया संसारा, उपायी जाचत या वीरा. त्या खोट्या संसाराच्या जाचातून सुटायचा मार्ग शोधत असशील तर ही अशी स्थिती होते. त्यामुळे काही उपयोग होत नाही, उलट गोंधळात पडतो, भ्रमात पडतो. आपण पेलो पेवाया विकोपी जाय, आणि विकोपाला जातं म्हणजे मृत्यू पावतो. आता मृगजळाची गंगा, तिला काही पलीकडे जायचा प्रश्नच नाही आहे, पण तिला तर तिच्यातून पलीकडे जाण्यासाठीची तयारी करता करता बोलून वरावा. तसं आहे की जे नाहीच आहे त्या नाहीचं आहे ते पार करायला एवढे कष्ट, आणि ते कष्ट करता करता माणूस मृत्यू पावतो. आता हे ह्या ओव्या पाहिल्या की आपल्या लक्षात येतील की ह्या सगळ्या दृश्य संसारामध्ये मधून आपल्याला जर पार पाडायचं असेल तर काहीतरी प्रयत्न हे केले पाहिजेत. आणि ते प्रयत्न म्हणजे काय, तर ते प्रयत्न हे वैराग्याशिवाय दुसरं काही नाही आहे. या अज्ञानातून बाहेर पडल्याशिवाय, खरं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय ह्याच्यातून बाहेर पडता येत नाही. खरं तर या संसाराची उत्पत्ती पण अज्ञानातून झाली आहे. अज्ञानाचा छेद म्हणजे या सगळ्याचा छेद करायचा असेल तर त्याच्यासाठी एकच एक शस्त्र म्हणजे फक्त ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान व्हायला हवं. हे शस्त्र आपल्याजवळ आहे. पुढल्या ओळीमध्ये आणखीन माऊली सांगतात, म्हणून स्वप्नीची या घाया, ओखद चेवोची धनंजया, तेवी अज्ञान मुळा यया ज्ञानाची घडगो. अगदी छान उदाहरण दिलं आहे. आपण पण नेहमी हा अनुभव घेतो. कोणीतरी समजा झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि घाबरलं आहे, काहीतरी ओरडलं आहे, तर आपण पहिल्यांदा काय करतो तर त्याला जागं करतो की अरे जागा हो, म्हणजे त्याला कळावं की अरे ही काही भीतीची गोष्ट नाहीच आहे, आपल्याला स्वप्न पडलं होतं.
असा अनुभव आपण पण घेतो. इथे त्यांनी तेच वेळा म्हणून स्वप्नीची या घाया, घाया म्हणजे भीती. स्वप्नातली भीती जर आपल्याला घालवायची असेल तर त्याला एकच औषध म्हणजे एकच औषध आहे, चेवोची, जागं करणं. अर्जुना, स्वप्नामध्ये जर माणूस घाबरलं तर त्याला उपाय काय, तर जागं करणं हाच उपाय त्याला आहे. तेवी अज्ञानमुळा या ज्ञानाची खळग. अगदी तसंच आहे. अज्ञान जर नाहीसं व्हायला हवं असेल तर ज्ञानाचंच खळग, ज्ञानाचंच शस्त्र आपण वापरलं पाहिजे. आत्मज्ञानाच्या शस्त्राखेरीज हे अज्ञान दूर होणार नाही, असं माऊली आपल्याला सांगतायत. चफकल उदाहरण दिलं आहे की खरोखरच स्वप्नातली भीती जायला हवी असेल तर जागा करणं एवढंच उपाय आहे, दुसरा उपायच नाही. तसं आपल्याला खरं आपलं स्वरूप कळायला हवं असेल, या दृश्य जगातला खोटेपणा कळायला हवा असेल तर आपल्याला ज्ञानाखेरीज दुसरा पर्याय नाही. परी तेची लीला परजवे, तैसे वैराग्याचे नवे, अभंग बळ हो आवे बुद्धीसिगा. आता हे जे काही ज्ञानरूपी शस्त्र आपल्याजवळ आहे, आत्मज्ञानाचं शस्त्र आपल्याजवळ आहे असं ते म्हणत आहेत. आणि नुसतं असून भागत न, परी तेची लीला परजवे. लीला म्हणजे अगदी सहज ते शस्त्र आपल्याला वापरता आलं पाहिजे. आहे आपल्याजवळच, ते काही बाहेरून आणायचं नाही आहे. स्वरूप जे आपलं आहे, आपल्याजवळ असणारं जे आत्मज्ञान आहे ते आहेच आपल्याजवळ, फक्त ते आपल्याला सहज वापरता आलं पाहिजे. परी तेची लीला परजवे, तैसे वैराग्याचे नवे, अभंग बळ हो आवे बुद्धीसे. आता हे जर आपल्याजवळ असणारं शस्त्र योग्य पद्धतीने आपल्याला वापरता आलं, सहज फिरवता आलं तर काय होईल, तर मग अभंग म्हणजे कधी खचणार नाही, भंग होणार नाही. असं न खचणारं बुद्धीला वैराग्याचं बळ मिळेल. मग आपण योग्य पद्धतीने वागू. जर आपल्याला त्या स्वरूपाचं ज्ञान कळेल, ते वापरता आलं पाहिजे. आपल्याजवळ आहेच हे ओळखता आलं पाहिजे, ते ओळखलेलं आपल्याला वापरता आलं पाहिजे. असं वैराग्याचं बळ जर आपल्या अंगी असेल, म्हणजे बुद्धीने ते वापरायचं आहे, त्यामुळे अभंग बळ व्हावे बुद्धीसिगा. तर मग ती बुद्धी कधीही माघार घेत नाही, बुद्धी खचत नाही. बुद्धीला वैराग्याचं बळ असायला लागतं, म्हणजे सामर्थ्य असायला हवं. तर त्या शस्त्राचा उपयोग, शस्त्र आहेच ते ओळखायचं आणि त्याचा वापर करायचा. उठलेली वैराग्य जेणे, हा त्रिवर्गू ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सोने आत्ताची गेले. आता या ओवीमध्ये माऊलीने इतकं दृष्टांत असा दिलाय. ते म्हणाले उठलेली वैराग्य जेणे, हे जे वैराग्य आपल्याजवळ आहे त्या वैराग्याच्या मुळे त्रिवर्गू ऐसा सांडणे, त्रैलोक्यातले सगळ्या म्हणतात तशा भोगांविषयी सुद्धा आपल्याला काही वाटणार नाही. एकदा वैराग्य निर्माण झालं, एकदा त्या आत्मज्ञानाची ओळख पटली की कशाचाही मोह वाटणार नाही. अगदी तिन्ही लोकांमधले कितीही भोग जरी समोर आले तरी त्या भोगांमध्ये आपण त्या भोगात अडकणार नाही. आणि त्याला उपमा कशी दिली आहे दुसऱ्या ओळीमध्ये, जैसे वमुनिया सोने, सोने म्हणजे कुत्रा, कुत्रा जसा ओकून जातो, त्या कुत्र्याच्या ओकारीकडे जसं आपण लक्ष देत नाही, तसं या त्रैलोक्यातल्या भोगांकडे आपण लक्ष देत नाही. एकदा का ह्या आत्मज्ञानाची ओळख झाली की आपल्याला त्रैलोक्यातले कुठलाही भोग आकर्षित करू शकत नाही. म्हणजे दृश्य जगातलं काय घेत आहे, कुठल्याच याचं आपल्याला आकर्षण वाटणार नाही. आणि त्याचं दाखला पण असा काही दिला आहे की कुत्र्याच्या ओखण्याकडे जसं दुर्लक्ष करू आपण, तसा त्या भोगांचा वीट आपल्याला येईल. त्रैलोक्यातले भोगसुद्धा आपल्याला आकर्षित करणार नाहीत. हा ठायावरी पांडवा, पदार्थ जाती आघवा, विटवी तो होवावा वैराग्य लाटू. पुढे म्हणतात अर्जुना, सगळ्या गोष्टींबद्दल वीट उत्पन्न व्हावा. हा ठायावरी पांडवा, पदार्थ जाती आघवा, विटवी म्हणजे कुठल्याही गोष्टीचा मोह नाही, पदार्थाबद्दल वीट उत्पन्न व्हावा. असा हा एकदा का वैराग्याचा दांडका हातात आला ना की, म्हणजे असं समर्थ वैराग्य आपल्याजवळ पाहिजे की नाहीच कशाचा मोह होणार, इतकं आत्मज्ञानाने वैराग्य प्राप्त होईल. ते खड्ग आपल्याला पाहिजे. ते खड्ग असेल तर हा जो अश्वत्थ वृक्ष आहे
त्या अश्वत्थ वृक्षाची जी अगदी दृढ घट्ट अशी मुळं आहेत ती सगळी घट्ट मुळं तोडून टाकता येतील. त्याला वैराग्याचंच खड्ग असायला हवं. मग देहांतेचे डळे सांडून एकेची वेळे प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे. आता म्हणजे काय तर देह अहंता, देहात्म बुद्धी जी आहे, देह अहंता जी आहे तिचा त्याग करून एकेची वेळे प्रत्येक बुद्धी करत आहेत. आणि त्यांनी असं म्हटलं की एकदा देहात्म बुद्धीचा त्याग झाला म्हणजे इतक्या वैराग्याच्या गोष्टी, कुठलाच मोह नाही आहे, कुठलीच आसक्ती नाही आहे, असं एकदा झालं, देहात्मबुद्धीचा त्याग झाला की मग अशी बुद्धिरूपी मुठीमध्ये ते ज्ञान घट्ट धरून ठेवलेलं आहे. म्हणजे मग काही त्या शस्त्राचं काही होणार नाही. खडगा असं म्हणजे खडगंसुद्धा राहणार नाही. हातात शस्त्र आहे ते मुद्दाम करावंच लागणार नाही. त्या आतमध्ये इतकं आहे की सहजपणानं या सगळ्या गोष्टी म्हणजे एखाद्या असं म्हणूया आपण की त्या वैराग्याला समजा अहंतेचं किंवा देहाभिमानाचं वेष्टन असलं तर ते काढून टाकायचं. काहीच आता शिल्लक राहणार नाही. म्हणजे वैराग्य हे शस्त्र बुद्धीच्या मुठीनं पकडायचं. वैराग्य आहेच, आत्मज्ञान प्राप्त झालेलं वैराग्य, कशाचाही मोह नाही आहे आणि ते बुद्धीच्या स्तरावर घट्ट पकडून ठेवायचं आहे. त्यांनी म्हटलंय प्रत्येक बुद्धी करतळे हातामध्ये मुठीमध्ये ते बुद्धीच्या मुठीमध्ये ते घ्यायचं आहे. म्हणजे ते जरासं इकडे तिकडे जाता कामा नाही. एकदा त्या आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की स्वाभाविकच ती जे निर्मोही झालेली गोष्ट आहे ती बुद्धीच्या मुठीत असली पाहिजे. एकदा कधी बुद्धीच्या मुठीत आली की मग पुन्हा पुन्हा काही माया मोह ममतेला अडकायचा प्रश्नच नाही येणार. निसळे विवेक साहणे जे ब्रह्मा अमस्ती बोधे सणाणे मग पुरतोनी बोधे उठणे एकलेची. आता एवढं सगळं झालं. खरं तर आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर या सगळ्या दृश्य जगातून लक्षच काढून घेतलेलं आहे. कशाचा मोह नाही, काही मिळवायचं नाही, काहीच नाही. असं सगळं झाल्यावर निसळे विवेक साहणे म्हणे. साहणेवर उगाळायचं आहे. विवेकरूप साहणेवर उगाळायचं आहे. काय ते जे शस्त्र आहे आपल्या हातातलं मुठीमध्ये असणारं जे शस्त्र आहे ते शस्त्र विवेकरूपी शहाण्यावर उघाळायचं. आधी एकतर वैराग्याचं शस्त्र आहे ते बुद्धीच्या मुठीत आहे आणि ते पुन्हा विवेकाच्या शहाणेवर उघाळायचं आहे आणि त्याला अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे अशी धार लावायची, अशी तीक्ष्ण धार लावायची. म्हणजे मग काय होईल, मग पुरवतोनी बोधे उठणे एकलेची. मग अद्वैत बोधाचं त्याला त्यांनी सतेज म्हणजे त्याचं पाणी लागेल आणि ते एकदम सतेज होईल. काय माऊलींची कल्पनाशक्ती आपण करू शकतो. आणि सगळं या वैराग्य शस्त्रांनी काय काय करायचं ते सांगितलं. ते वैराग्य शस्त्र बुद्धीच्या मुठीत धरायला सांगितलं. दुसऱ्या बुद्धीच्या मुठीत धरून चालणार नाही तर विवेकरूपी शहाणेवर जरा पाजळून घ्यायचं आहे. त्याला मी ब्रह्म आहे अशी बोधाची धार लावायची. म्हणजे इकडे तिकडे हलताच कामा नाही. ते अहम ब्रह्मास्मी असा बोधही झाला पाहिजे आणि असं अद्वैत बोधाचं पाणी लावून त्याला सतेज करायचं आहे. आत्मज्ञान झालं पाहिजे म्हणजे काय काय झालं पाहिजे याची सगळी म्हणजे प्रक्रियाच माऊलीने आपल्यासमोर मांडली. परिनिश्चयाचे मुष्टीबळ पहावे एक दोन्ही वेळ मग तुळावे अति चांगाळ मननवरी. माऊली म्हणतात असं जरी सगळं झालं तरी निश्चयाचे मुष्टीबळ, निश्चयरूपी मुष्टीबळ पाहिजे. हे सगळं आलाय, वैराग्य हातात आलाय, आता सगळं पाहिलं आहे. विवेक आहे, बुद्धी आहे, वैराग्य आहे, अहम ब्रह्मास्मीचं हे झालेलं आहे आणि अद्वैत बोध भगवंत आणि मी एकच असा अद्वैत बोध झालेला आहे. तरी देखील आत्मनिश्चयरूपी शक्ती बळ तिथे होतं. बरं असं बघायचं एक दोन वेळा फिरवून. परिनिश्चयाचे मुष्टीबळ पहावे एक दोन्ही वेळ. ते शस्त्र आहे ना, त्यामुळे शस्त्र आधी प्रॅक्टिस झाली पाहिजे त्या शस्त्राची. ते शस्त्र करून बघायचं. मग तुळावे अति चाखाळ मननवरी. मग अगदी निर्मळ मनानं, शुद्ध मनानं छानपैकी नेहमीसाठी
तोलून धरावं, मग गोंधळ होणार नाही. मग आपोआपच त्या मननाने चिंतनाने ते जे शस्त्र आहे ते आपल्याला वापरता येईल. इतकी सगळी प्रक्रिया आहे. आपलं पटकन आत्मज्ञानाचा बोध झाला आणि सगळं अज्ञान दूर झालं असं जर एखाद्याला वाटलं तर नाही. या सगळ्या 260 पर्यंतच्या ओव्या पाहिल्या की असं वाटतं ही सगळी प्रक्रिया आहे. वैराग्य धारण करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. कारण पुन्हा पुन्हा ही वाट जी आहे ती निसरली आहे. त्यामुळे वैराग्य धारण करून सुद्धा बुद्धीच्या मुठीमध्ये ते दिसलं पाहिजे, विवेक असला पाहिजे. ते शास्त्र चांगलं विवेकाच्या आणि पुन्हा अहम ब्रह्मास्मीचं शास्त्र बोध झाला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत आणि इतकं करून आत्मनिश्चय, पक्का निश्चय आपला, दृढ निश्चय आपला असला पाहिजे. तर मग ती घसरगुंडी होणार नाही. आणि असा निश्चय झाला की मग अतिशुद्ध अंतःकरणानं ते आपल्याला शस्त्र चांगलं वापरता येईल. आता आपल्याला चिंता करायचं कारण नाही आहे की हे जे अश्वत्थमेनं सुदृढमूलम ही जी अशी घट्ट मुळं वृक्षाची आहेत आणि ती तोडायचीत आपल्याला, तर एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या की मग ती दृढ असणारी मुळं आपल्याला तोडता येतील. नंतर अर्जुना, पाठी हतियेला आपण या, निधिध्यासे एक झालिया, पुढे दुजे नुरेल घाया पुरतेगा. आणि असं हे जे ज्ञानरूपी खळग आहे ना अर्जुना, ते आता झालं त्याचं मननानी चिंतनानी विवेकानी विचारानी अहम ब्रह्मास्मीच्या बोधानी तीक्ष्ण धार लावून वगैरे सगळ्या गोष्टी आपण केल्या. असं हे ज्ञानरूपी खड्ग एकदा का ते एकरूप झालं, ज्ञानस्वरूप झालं, आपल्या हातात आलं की मग त्या घाव घालण्यापुरतं सुद्धा द्वैत पण शिल्लक राहणार नाही. वृक्षावरती घाव घालण्या इतकं द्वैत पण शिल्लक राहणार नाही. अगदी 261व्या ओवीमध्ये माऊलींनी अगदी टॉप ऑफ द वर्ल्ड म्हणतात तसं आपल्याला नेलं आहे की एवढं सगळं झाल्यानंतर वृक्षाला तोडायचं तर वृक्ष आणि मी वेगळे कुठे असणार आहोत. त्यामुळे काही शिल्लकच आहे ती हा द्वैत वृक्ष. घाव घालण्यापुरतं सुद्धा द्वैत शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारचा हे वैराग्य फारच अगदी टोकाचं वैराग्याचं उदाहरण घेतलेलं आहे. साधं सुद्धा नाही आहे. आत्मज्ञानाची प्राप्ती होणं म्हणजे काय काय व्हायला हवं याची आपल्याला दिले. हे जे शस्त्र आहे ते आत्मज्ञानाचे खांडे, अद्वैत प्रभेचे निवाडे, नेदिल उरो कवणेकडे भववृक्षासी. मग ते म्हणतात हे आत्मज्ञानाचं खांडे म्हणजे शस्त्र. हे जे आता झालं आपण सारखं आठवायचं त्याला की नुसतं वैराग्य नाही तर ते बुद्धीच्या मुठीत आहे, विवेकानी आहे, अहम ब्रह्मास्मीचं त्याला बोध घेतलेला आहे. असं सगळं त्या निश्चय पक्का झालेला आहे. असं शक्ती असणारं जे हे आता पक्क वैराग्य धारण केलेलं आहे हे जे शस्त्र आहे अर्जुना, ते शस्त्र कसं आहे, अद्वैत प्रभेचे निवाडे. त्या अद्वैत प्रभेच्या तेजाने आता या संसार वृक्षाचं काहीच उरणार नाही शिल्लक. अद्वैत प्रभेचे निवाडे, नेदिल उरो कवणेकडे भववृक्षासी. हा संसार वृक्ष याचा मागमूसच शिल्लक राहणार नाही, संपूनच जाईल. मुळातच नाहीच आहे. नसलेल्याच वृक्षाबद्दल आपण एवढं बोलतो आहोत, परंतु तो नसला तरी भासतोय ना, त्यामुळे भासणार पण नाही. मागमूसच त्याचा राहणार नाही. नेदिल उरो कवणेकडे भववृक्षासी. असा एवढा अद्वैताचा प्रकाश पडल्यानंतर आत्मज्ञानाचा खड्ग हातात आल्यावर हा कशाला राहील. त्यामुळे खऱ्या अर्थानं या अश्वत्थ वृक्षाची सगळी मुळं जी काही अशी घट्ट आहेत ती सगळी खणून टाकता आलेली आहेत. जेव्हा केव्हा हे अशा पद्धतीचं वैराग्य साधकाला जमेल तेव्हा त्या भववृक्षाची सगळी मुळं अशी तोडली जातील. शरदागमींचा वारा, जैसा केरू फेडी अंबरा, का उदयाला रवी अंधारा घोटू भरी. आता छान माऊलीने हे केलं. शरदागमींचा वारा, शरद ऋतूतला वारा, अश्विन कार्तिक शरद ऋतू म्हणतो आपण. तर हा जो शरद ऋतूतला वारा आहे तो काय करतो, आकाशातले ढग असे दूर नेतो. आपल्या संस्कृतमध्ये सुभाषित आपण लहानपणी पाठ केलेला आहे. शरदीन वर्षती गर्जती, वर्षती वर्षासुरी स्वनो मेघा. म्हणजे शरद ऋतूमधले जे मेघ असतात ना
ते वर्षामध्ये पाऊस नाही पाडत. यावर्षी आपल्याकडे झालं, अश्विनात कार्तिकात सुद्धा पाऊस पडला, पण शरद ऋतूतले ढग असे आकाशात येतात आणि जातात, पाऊस पडत नाही. वर्ष ती वर्षा ऋतूतले मेघ आहेत ते पाऊस पडतात. असो, तर शरदागमींचा वारा जैसा केरू फेडी अंबरा. माऊली शरद ऋतूतल्या अश्विन महिन्यातल्या आकाशामधले ढग इकडून तिकडे जातात, जसं केरू फेडी अंबरा, जणू काही आकाशातला केर काढला जातोय असं ते शरद ऋतूतला वारे म्हणजे ढग आकाशात सहज इकडून तिकडे जातात. का उदयाला रवी अंधारा घोटू भरी. किंवा दुसरं उपमा त्यांनी आपल्याला दिले की समजा सूर्य उगवलाय तेव्हा अंधकार नाश झाला, तर दोन्ही दृष्टीने की शरद ऋतूमध्ये जसं आकाशातले इकडले ढग तिकडे जातात इतक्या सहजपणे जातात आणि जणू काही आकाशातला कचराच त्या ढगांनी काढला असं वाटतं. किंवा सूर्योदय झाला आणि अंधार सगळा पटकन दूर झाला, अशा ज्या गोष्टी आहेत तसं म्हणाले हे होतं. आधीच्या ओबीमधलं हे लक्षात घ्यायचं की तो जो काही आत्मज्ञानरूपी खड्ग आपल्या हातात आलाय त्या खड्गाने काय घडतं, तर अगदी जला देखील त्या संसार वृक्षाचा मागमूस पण राहत नाही असं म्हटलंय. तर ते किती राहत नाही, तर या दोन निसर्गातल्या गोष्टी सांगून की तो आकाशातला ढग जसा सहज जणू काही आकाशाला केर काढून जातोय अश्विनातले ढग, तसं म्हणे हा सहज अश्वत्थ वृक्षाची मुळं आपल्या हातात असलेलं हे जे वैराग्याचं विवेकाचं खड्ग आहे ते सहजपणानं मुळं नष्ट करून टाकतं. नाना उपवढ होता खेवो, नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो, स्वप्रतीती धारेचा वाहो करील तैसे. किंवा ते म्हणतात स्वप्न संभ्रमाचा ठावो, स्वप्नामध्ये जे काही पाहतो जागं झालं की त्याचा मागमूस पण राहत नाही. अगदी खरं आहे. नाना उपवड होता खेवो, नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो. स्वप्नामधला संभ्रम दूर होतो जाग आल्याबरोबर. स्वप्रतीती धारेचा वाहो, तसं आहे की जेव्हा एकदा का त्या आत्मज्ञानाचा विवेकाचा वैराग्याचा अशी पक्की ही झाली, शस्त्र कळलं की मग जला देखील ती जी काही स्वप्रती धारेचा वाहू म्हटलाय, म्हणजे त्याचं असं म्हटलं की जागं होता क्षणी जसं स्वप्नाचं उदाहरण आपल्याला चटकन कळलं तसं ते म्हणतात की जेव्हा असा अंतःकरणात आत्मानुभव प्रगट होईल, हे वैराग्य आपल्याला कळेल, तर आपोआपच ते सगळं दूर होऊन जाईल, त्याच्यासाठी करावंच लागणार नाही. या वृक्षाचं आपोआपच निर्दालन होईल, आपोआपच निघून जाईल. आधीचं वर्णन अगदी केलं आहे की शस्त्रांनी ते कसं तुटणार, कुठल्याच शस्त्राने होणार नाही. मग आता हे जे शस्त्र आहे या शस्त्राने अगदी सहजच हे होऊन जाईल. स्वप्रती धारेचा वाहू, जरा देखील त्याला अशी मोठी तीक्ष्णता वगैरे लागणार नाही, आपोआपच त्या वृक्षाचं निर्दालन होईल, सहजपणानं होईल. जितक्या सहजपणानं जाग आल्यानंतर स्वप्नातला भ्रम नाहीसा होतो, तितक्या सहजपणानं आपल्या आत्मज्ञानाचा आपलं वैराग्य जेव्हा असं विवेक वैराग्य जेव्हा एकत्र येईल आणि सहजपणानं ह्या संसार वृक्षाचा मुळापासून सगळी नष्ट होते. तेव्हा ऊर्ध्वीचे मूळ का आधीचे हन शाखा जाळ, ते काहीची न दिसे मृगजळ चांदणा जेवी. आता मृगजळ केव्हा दिसतं, आकाशात सूर्य असेल तेव्हा ना. आता ते म्हणतात ते काहीची न दिसे मृगजळ चांदणा जेवी. चांदण्यात मृगजळ कसं दिसेल. माऊलींचा दृष्टांत, माऊली त्याचा आधार छान घेतला की आता इतकी प्रगती झाली आहे, आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, हे छानपैकी विवेकानी वैराग्य बुद्धीच्या मुठीत आलेलं आहे, तर आता काहीच या काय ते शस्त्राची किंवा ह्या शस्त्रांनी सहजपणानं हा संसार वृक्ष तोडून टाकलेला आहे. तेव्हा ऊर्ध्वीचे मूळ का आधीचे हन शाखा जाळ, मग तिथे आता वृक्षाचं वरचं मूळ खालचं मूळ फांद्या शाखा हे काही असण्याचं कारणच नाही. जसं चांदणं असतं तेव्हा मृगजळ कुठे असतं, चांदण्यामध्ये मृगजळ भासतच नाही. सूर्य जेव्हा आकाशात असतो तेव्हा ते मृगजळ भासण्याचा प्रश्न. आता चांदण आहे त्या मृगजळ भासतच नाही. तसं आता वैराग्य धारण केलेलं आहे, त्यामुळे आता ते संसार वृक्ष तो दिसणारच नाही. सहजपणानं ते वृक्षाची मुळच काय की जे नव्हताच वृक्ष आणि जो भासत होता तो भासणारच नाही, कारण सूर्यच नाही आहे तर मृगजळ भासेल कसं.
तसं मुळातच तो वृक्ष नाही आहे आणि आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, तर तो वृक्ष असेलच कसा. ऐसे निगा वीरनाथा आत्मज्ञानाची या खड्गलता, छेदून या भवाश्वथा ऊर्ध्वमूळाते. म्हणून अर्जुना, आता इथे वीरनाथा म्हटलंय अर्जुनाला, वीरश्रेष्ठ अर्जुना, आता तुला जे आत्मज्ञानरूपी खड्ग मी साधा सांगितलं, त्या आत्मज्ञानरूपी खड्गाने हा ऊर्ध्वमूळमध्ये दाखव. सुरुवात श्लोक अध्यायाची त्यामुळे झाली. त्या ऊर्ध्व म्हणजे वरती असणारा मूळ असणारा संसार वृक्ष आहे, हा सहजपणानं छेदून टाकता येईल. या 266व्या ओवीपर्यंत माऊलींनी दोन्ही ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला सांगितल्या. पहिलं आपल्याला सांगून टाकलं की मुळातच तो वृक्ष खोटा आहे, त्याला आधी मध्य नाही आहे, आधी नाही म्हणून आधी नाही अंत नाही, आणि मुळात खोटा आहे. तरी देखील जो भासणार आहे आणि म्हणून भासणाऱ्या या वृक्षाला वैराग्यरूपी शस्त्रानेच फक्त आपल्याला मारून टाकता येणार आहे, असा विचार ह्या 3ऱ्या श्लोकामध्ये माऊलींच्या या 266व्या ओळीपर्यंत आपण पाहिला. आता पुढे माऊली आपल्याला म्हणजे भगवंत आपल्याला सांगणार आहेत, ततःपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रकृता प्रसुता पुराणी. 4थ्या श्लोकाकडे जाताना त्यांनी याचाच आधार घेऊन पुढे म्हटलंय की पदम तत्परिमार्गितव्यम. आता त्याचे की आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि म्हणून संसार वृक्षातलं हे सगळं आपण आपोआपच बाजूला करू शकलोय. ते जे परमपद आहे ते मिळायला ते ईश्वराला शोधलं पाहिजे ना, शोधून काढलं पाहिजे ना. ते जर मिळालं, पदम तत्परिमार्गितव्यम, ते जर आपल्याला परमपद मिळालं आणि जना कोणाला मिळालं, यस्मिन् गतः, जिथे तिथे गेलं एकदा परमपद प्राप्त झालं, भूयः न निवर्तन्ति. भूयः म्हणजे पुन्हा परत काही ते संसारात येत नाहीत. म्हणजे संसार वृक्षाची ही सगळी पाळं मुळं सगळी छेदून टाकलेली आहेत आणि परत यावं पण लागणार नाही आहे. म्हणजे पुन्हा काय असा प्रश्नच नाही येणार आहे. म्हणून लगेच पुढल्या श्लोकात सांगितलं आहे की असं जेव्हा घडतं आणि असं जेव्हा पद प्राप्त होतं, म्हणजे अशा प्रकारच्या आत्मज्ञानाची प्राप्ती जेव्हा होते वैराग्य धारण केल्यानंतर, तर मग त्या स्थानाला गेल्यानंतर त्यांना परत यावं लागत नाही. यस्मिन् गतः, इथे गेलेली मंडळी भूयः न निवर्तन्ति, पुन्हा परत संसारात येत नाहीत. आणि यतः पुराणी, आणि बरं हे असं काय येत नाहीत म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही, तर ही अशी पुरातन गोष्ट आहे, ज्या परमेश्वरापासून हे असं विस्तारत गेलेलं आहे. प्रवृत्ती प्रसृता, संसार वृक्षाची परंपरा विस्तारत गेली आहे. तत् एव आद्यं पुरुषं प्रपद्ये, त्या आदी पुरुषाला परमेश्वराला मी शरण आहे. आता या 4थ्या श्लोकामधला पण विचार केला ना, तर आपल्याला कळेल की एक 2-3 गोष्टी आपल्याला या श्लोकामध्ये खरं म्हणजे पाहिजेत. पहिलं आपण असं लक्षात घेऊया की माऊली आपल्याला या श्लोकामध्ये सांगणार आहेत की त्या परमपदाला म्हणजे त्या ईश्वराला शोधून काढलं पाहिजे. पदम तत्परिमार्गितव्यम. आपण याचा विचार करूया की असं शोधून काढलं पाहिजे. कुठे शोधायचं त्याला? एखादी गोष्ट शोधायची आहे तर ती शोधण्यासाठी काय काय करता येईल? या श्लोकाला याच्यामध्ये सुद्धा माऊलींनी खूप साऱ्या ओव्या आपल्याला दिले. या 267 पासून जवळजवळ 295 पर्यंतच्या ओव्या आपल्याला या नुसत्या एका श्लोकासाठी अभ्यासायच्यात. थोडासा विचार करून ठेवू आपण आज. आता त्याच्यात त्यांनी आपल्याला म्हटलं की अरे हे करायचं, परमपद म्हणजे ईश्वराला शोधून काढायचं. ते कसं? तर मगाशी जे आत्मज्ञान वारंवार शब्द आपण वापरतो, ब्रह्मज्ञान शब्द वापरत होतो, तेच चालू आहे. ते जे की आत्मस्वरूप किंवा ते जे की आत्मज्ञान आहे, म्हणजे दासबोधामध्ये किती सोपी व्याख्या आपण वारंवार म्हणतो, पाहावे आपण असे आपण. आज पण आता अनेक दृष्टांत माऊली आपल्याला त्यातले देणार आहेत. त्याहून आपल्याला कळेल की खरंच पाहावे आपण असे आपण. एवढंच खरं म्हणजे आहे, आपण आपल्याला पाहायचं आहे, आरशात नाही. हां, आरशात पाहतो ते आपल्याला फक्त आपला चेहरा दिसणार आहे, देह दिसणार आहे, ते या पाहणं नाही आहे, स्वरूपाला पाहणं आहे. ते जे की आहे ते तत्पदम परिमार्गितव्यम, त्या परमपदेश्वराला शोधून काढायचं. तर ते आहे ना, आतमध्ये ईश्वर आहे हे तर आता आपल्याला पटलं आहे, त्याला आपल्याला शोधायचं. आणि एकदा का हा आपल्याला मिळाला की परत या संसारात येणं नाही.
असं आपल्याला या श्लोकामध्ये शिकायचं आहे की आपलंच आपल्याला हुडकून काढायचं आहे आणि ते मिळालं की अगदी खात्रीपूर्वक भगवंत आपल्याला सांगतोय की परत यायचा प्रश्नच येणार नाही. एकदा का हे परमपद प्राप्त झालं, ईश्वर कळला, की मग पुन्हा या संसारात यावं लागणार नाही. आता या परमपदाचा म्हणजे ईश्वराचा शोध घ्यायचा आहे. मग तो शोध कसा घ्यायचा? तर खरं म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की 15व्या अध्यायापर्यंत अनेक वेळा आपल्याला निरनिराळ्या पद्धतीने याच गोष्टी भगवंतांनी सांगितले की हा परमपदाचा म्हणजे परमेश्वराचा शोध घ्यायचा आहे ना, पहिल्यांदा काय कर, आसक्तीचा त्याग कर. अमुक एक गोष्ट मला हवी आहे असं वाटताच कामा नये. का? कारण संसाराशी संग निर्माण होतो ना, आपल्याला तो संघ बाजूला करायचा आहे ना, या दृश्य जगाशी संघ बाजूला करायचा आहे, संघ सोडायचा आहे ना. मग जर का आपण अमुक एक गोष्ट मला हवी आहे अशा आसक्तीत राहिलो तर त्या संसाराशी संघ कसा सुटणार? त्यामुळे संसाराशी संघ, आता संसाराशी संघ आलं ना की मग तुझं माझं हे सगळं आलंच ना, तर हे सोडायचं आहे आपल्याला. संसाराशी संघ सोडायचं आहे म्हणजे आता ते कसं, मुलं, नातेवाईक, नातवंड, पतवंड, फार मोठं जग आहे सगळं. आणि मग या सगळं अगदी सगळा देश, व्यक्ती, वस्तू, घटना, प्रसंग काय जे काही आहे या सगळीकडे तो परमेश्वर भरलेला आहे. त्याला आपल्याला हुडकून काढायचं आहे, त्याला शोधून काढायचं आहे. सगळीकडे तो परिपूर्णपणे भरून राहिलेला आहे. आता 15व्या अध्यायापर्यंत आलो. यापूर्वी आपण विभूती योग पण पाहिला आणि विश्वरूप पण पाहिलं. त्या दोन्ही वेळेला आपल्या लक्षात आहे की सगळीकडे भगवंत भरलेला आहे आणि तो असा परिपूर्णपणे भरून राहिलेला आहे. खरं पाहायला गेलं तर कितीही जरी आपलं जग मर्यादित आहे, त्यामुळे परिपूर्ण अशा परमात्म्याची कल्पना आपल्याला येणं कठीणच आहे. आपलं जग ते किती, म्हणजे त्या बेडकाचं उदाहरण देतात ना, तो विहिरीतला बेडूक असतो, त्याचं काय, त्याचं जगच एवढंसं, ती विहीर म्हणजे त्याचं जग. त्यामुळे त्याची जी काही डराव आहे ते सगळं त्याचं तेवढ्यापुरतं आहे. त्या बेडकाला समुद्राची मस्ती कळणारच नाही. समुद्राचं वैभव, समुद्राची मस्ती, समुद्राचं औदार्य, समुद्राचं ऐश्वर हे त्याला कितीही जरी वर्णन करून कोणी सांगितलं तरी त्याला कल्पना करता येणार नाही. तो विचारेल किती मोठा आहे समुद्र, फार तरी ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत विहिरीत तो उडी मारेल, एवढा मोठा आहे. त्याला कशी कल्पना येणार मोठ्याची? तसं आपलं आहे. आपलं जग म्हटलं तर एवढंच आहे. आणि ईश्वराचा जर विचार, परमात्म्याचा विचार करता परमात्मा परिपूर्ण आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं आपण म्हणतो ना, तसं अनंत कोटी ब्रह्मांडामधलं या परिपूर्णता असणाऱ्या या भगवंताला शोधायचं आहे आपल्याला. त्यामुळे आता ह्या भगवंताला शोधायचं आहे. अगोदर आपल्याला आपल्या या सगळ्या दृश्य जगातून स्वतःला बाजूला करता आलं पाहिजे. आपण त्या परमात्म्याचाच एक भाग आहोत. म्हणजे शोधायचं काय, नित्य सतत ज्याचा संबंध आहे त्याला फक्त ओळखायचं आहे. शोधायचं तो आहेच, फक्त त्याला ओळखायचं आहे. आणि त्याला ओळखण्यासाठी हे वैराग्य आपल्याला प्राप्त व्हायला हवं आहे. आधीच्या श्लोकामधलं जे वैराग्य आहे ते वैराग्य झालं, आता ते शस्त्र म्हणून वापरून झालं आणि दृश्य जगातल्या या सगळ्या ज्या की दृढ घट्ट असणाऱ्या मुळं होती ती सगळी काढून टाकली. आता आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे त्याला ओळखण्यासाठी. शोधायचं नाही आहे, तो आहेच सगळीकडे, त्यामुळे त्याला ओळखायचं आहे. ते ओळखण्यासाठी या वैराग्याचा उपयोग करायचा. निरनिराळे मार्ग असतील, भजन, पूजन, नामस्मरण, जप, तप, अभ्यास, श्रवण, चिंतन, या सगळ्या निरनिराळ्या मार्गाने विषय वस्तूंबद्दलच्या गोष्टी कमी करायच्या. म्हणजे आवड नावड हळूहळू कमी कमी करत आणायचं, यामध्ये मन रमवायचं आणि बाकी सगळ्या गोष्टी कमी करायच्या. अगदी वस्तूंचं कशाला, मानापमानाच्या गोष्टी, कोणी स्तुती करो कोणी निंदा करो, या गोष्टी, काही कल्पना, या सगळ्या कमी कमी करत आणायचा. म्हणजे थोडकं आपण असं म्हणूया की मन अधिक शुद्ध करण्याचा प्रयत्न करायचा, अंतःकरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जसं आहे तसं आनंदाने राहता आपल्याला आलं पाहिजे, समाधाने राहता आलं पाहिजे असं पाहायचं. सारखं सारखं जे काही आहे ती सगळी परमेश्वराची इच्छा, अशा पद्धतीनं हे आता आपल्याला काय, तो आहेच, त्याला शोधायचं आहे. खरं मी म्हटलं तर शोधायचं हे सुद्धा बरोबर नाही, त्याला ओळखायचं आहे. आणि ते ओळखण्यासाठीची ही तयारी आपली आहे. सगळं जे काही आहे ते त्याची इच्छा, म्हणजे मग तो
सगळीकडे आहे ते कळेलच, असं आपल्याला जमलं पाहिजे. त्यात आणखीन महत्त्वाचं म्हणजे संतांना, सद्गुरूंना शरण जाणं. ते आपल्याला दाखवतील, ते आपल्याला सांगतील. गुलाबराव महाराजांची आठवण होते की नाही, अंध होते, पण अंध असून सुद्धा किती सद्गुरूंशी जोडलेले होते. न दिसणाऱ्या गोष्टी, इतकी तल्लीनता, इतकी एकाग्रता, म्हणजे त्या भगवंताला शोधायचा किंवा ओळखायचा काय प्रश्नच नाही. अखंड त्या माऊलींच्या समाधीच्या ठिकाणी गुलाबराव महाराज बसलेत. मी अनेकदा हा दाखला आपल्याला दिलेला आहे, पण राहवत नाही दिल्याशिवाय, की खरं तर ते स्वतः पूजा करत नाही आहेत, अंध आहेत, कोपऱ्यात बसलेले आहेत आणि पूजा करणाऱ्यांना सांगतायत की तातांच्या अंगावरती अंगठी घासते, अंगठी काढून ठेवा. म्हणजे किती त्या पूजेशी एकाग्रता त्यांची होते आणि त्यामुळे अंध असणाऱ्यांना सुद्धा त्यात तर अशा प्रकारचं अंतःकरण शुद्ध, निर्मळ, स्वच्छ करणं, संत सद्गुरूंच्या शरण गेलं किंवा त्यांच्या सानिध्यात राहिलं, ते काय काय सांगतायत त्या पद्धतीनं आपण केलं, तशी निष्ठा ठेवली, श्रद्धा ठेवली, तर मग ही काय म्हणायचं, निष्काम साधक जो असतो तो निष्काम साधकाची साधना होईल. आपण आपण साधक आहोत, नाही असं नाही, पण आपण साधक आहोत ना, हे सामान्य साधक आहोत. म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण जे काही उपासना करतो, आपण जे काही पारायण करतो, आपण जे काही जपजाप्य करतो, काय गीता पाठ म्हणतो, जे काही स्तोत्र म्हणतो, हे सगळं करताना अगदी प्रामाणिकपणानं आपण जर आपल्याशीच विचार केला, तर भगवंतांनी माझ्या सगळ्या भौतिक कल्याणाचा विचार करावा, हीच आपली भूमिका असते. की माझं जे काही भौतिक गोष्टी आहेत त्या सगळ्या नीटपाळी असतात. आपली सगळी जी उपासना आहे ना, ती म्हटलं तर यासाठीची असते. उगाच की आपण आत्मज्ञान आणि आत्मस्वरूप आणि सगळीकडे तो ईश्वर आहे, हे सगळं शब्दांच्या माध्यमातून आपण एकमेकांना सांगू. म्हणजे माऊली सांगतायत ते आपण, मी सांगते, तुम्ही ऐकताय, कारण ते काय इकडलं इकडे फक्त आहे. पण प्रत्यक्ष जर आपण असा विचार करायला लागलो तर आपल्याला कळतं की आपण आपल्या कल्याणाचा विचार भगवंतानी करावा, असा एक प्रांजळ आपल्या उपासनेमागे आपला हेतू असतो. आता यात काही वाईट नाही आहे बरं का, ही गोष्ट खरीच आहे की आपण याचसाठी जणू काही पण हे काही वैराग्याचं लक्षण नाही. हे आपण आपलं कुटुंब, त्या कुटुंबात सुख, आनंद आणि असं सगळं हवं यासाठी करतो. प्रखर वैराग्य, ज्या वैराग्याचा आपण आधीच्या ओव्यांमध्ये अभ्यास केला, ते प्रखर वैराग्य म्हणजे योग्य मार्गदर्शनाखाली त्याचा अभ्यास करणं, त्याचं मनन चिंतन करणं, त्या भगवत प्राप्तीची इच्छा करणं, ते तत्पदम परिमार्गितव्यम आहे. या श्लोकामध्ये आपल्याला जे त्या परमपदाला, त्या ईश्वराला शोधून काढायचं आहे असं म्हटलं ना, तर ते ईश्वराला शोधायचं म्हणजे काय, तर अशा पद्धतीने आपण जे करतोय उपासना, ती उपासना ही सामान्य साधकाची उपासना आहे. इथे आपल्याला परमपदाला पोचायचं आहे, तिथली साधना आहे. त्या वैराग्याच्या बळावर या अशा पद्धतीने अभ्यासानं, मननानं, चिंतनानं आपल्याला हे असं जेव्हा परमपदाची म्हणजे खरी ओळख होईल, त्या ईश्वराला आपल्या शोधायचं आहे. मग एकदा का हे परमपदाची ओळख झाली, परमपदाला पोचलं, की मग ह्या सुखदुःखरूपी संसारामध्ये परत येणार नाही, असं या श्लोकामध्ये आपल्याला भगवंत सांगतोय. म्हणजे या पदावरून पुन्हा खाली येण्याचा धोका नाही. परमपदाला गेलं तो परत इथे यायचं नाही आहे. याचा अर्थ असा आहे की त्याचं पण माऊली आपल्याला, जसं एखादा पाण्याचा थेंब आहे, तो समुद्रात गेला की मग तो काही परत वेगळा केला जात नाही. तसं परमपद प्राप्त झालं की पुन्हा म्हणे इकडे येणं वगैरे काही नाही. साधकाला काही येण्या जाण्याची म्हणजे जरुरीच नाही, कारण काही त्याला अपेक्षाच नाही, त्याला काही कामनाच नाही. त्यामुळे या जगातली कुठली गोष्ट त्याला बांधून ठेवण्याचा प्रश्नच नाही आहे. तर कुठली गोष्ट पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म वगैरे घ्यायचा, वासना काही शिल्लक घ्यायचा, नवीन देह धारण करण्याचा प्रश्नच नाही आहे. त्यामुळे असा हा ही गोष्ट बरं आहे. पण हे कधी हे परमपद प्राप्त झालं की मग पुन्हा येणं जाणं नाही आहे. त्याच्यापर्यंतचा जो प्रवास आहे, तो प्रवास फारच मोठा आहे. या परमपदाला पोचल्यावर काय होतं, आत्ता आपल्याला सांगितलं त्यांनी की पुन्हा येणं नाही आहे, पुन्हा जन्म मृत्यू किंवा इथे येणं नाही आहे याची
आपल्याला पुन्हा पुन्हा आहे का, तर इथे येणं हे की मोठं फार सुखदायकच असेल असं नाही ना. जन्मदुःख सुखदुःख मिळून हे जीवन आहे आपलं. म्हणून या सुखदुःखरूपी संसारामध्ये पुन्हा पुन्हा यावं लागत नाही. त्या पदावरून खाली येण्याचा, घसरण्याचा धोका नाही, हे आपल्याला सांगतात. आणि याचं कारण आपण पाहिलं की साधकाला कशाची अपेक्षा नाही आहे, कसली कामना नाही आहे, कुठली त्याची इच्छा नाही आहे. अगदी जे निरपेक्ष असा जो भाव आहे, म्हणजे जगातली कुठलीही वस्तू, कुठलीही व्यक्ती, कुठलीच गोष्ट त्याला बांधून ठेवू शकत नाही. म्हणजे मग नवीन देह धारण करून येण्याचा काही प्रश्नच नाही आहे. वासनाच जर नाही तर मग पुन्हा येण्याचा प्रश्नच नाही. हे खरं म्हणजे या सगळ्याचा या चौथ्या श्लोकामधला विचार आहे. पण ह्या भगवत प्राप्तीमध्ये फार म्हणजे भगवंत हे जे काही आहे त्याच्यात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत तो दूर करतो. कसं करतो तर ते आपल्याला माऊली सांगणार आहे. नुसत्या आपल्या प्रयत्नाने हे सगळं होईल असं नाही, पण भगवंताने आपल्याला काही देऊन ठेवलेलं आहे. त्याने आपल्याला आपण हे करावं, प्रयत्न करावा, यासाठी ते सगळं योगक्षेम महाम्यम, तुम्ही 1-2 पावलं चाला, तुमची काळजी मी घेतोय, हे सांगितलं आहे. म्हणजे भगवत प्राप्तीमध्ये ज्या काही अडचणी येतील त्या भगवंत म्हणतो की मी करतो ना दूर. केवळ तुमच्या प्रयत्न त्या भगवंताने अर्जुनाने आणि भगवंताच्या संवादामध्ये आपण पाहिलं होतं की अर्जुना जर तो मत्स्यवेध करायचा होता तर खाली हलणारं पाणी, त्या पाण्यात मासा आणि वरती टांगलेल्या माशावरती म्हणे बाण सोडून तो मासा मारायचा. तर हे किती कठीण होतं. पण मग भगवंतानी सगळ्या सूचना अर्जुनाला दिल्या. कसा लक्ष ठेव, कसा वेध घे, कसा बाण धर, कसा मार, सगळं सांगितलं. अर्जुन म्हणाला की सगळं जर मीच करायचं